संभाजीनगर येथील करमाळ सर्कलमध्ये निवडणुकीचा धमाका चालू आहे, तर तुम्ही पण उमेदवार आहात, तर काय तुमची निवडणुकीची वाटचाल कशी चालू आहे? निवडणुकीची वाटचाल कशी चालू आहे तुमची प्रचाराची? निवडणुकीची वाटचाल आमच्या फुलंब्रीचे आमदार सौ अनुराधाताई, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमचे गुरुवर्य राजस्थानचे महामहिम राज्यपाल बागडे राणा यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाखाली योग्यरित्या चालू. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीच्या सामोरे गेलेले आहे? आमचा एक सबका साथ सबका विकास, हां, विकास सर्व तळागाळातील जनतेचा विकास करणं हा एकमेव ध्येय. तुमच्या गटात अजून गणात कोणत्या कोणत्या समस्या आहेत प्रलंबित आहे जास्तीत जास्त? शेतकरी असो, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, जसं की नदी नाले, ओढे, पाणी आडवा, पाणी जेव्हा, हां, अंगणवाडी असो, प्राथमिक शिक्षणाला सुधारित दर्जा, हां, योग्य चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना अंगणवाडीत योग्य सवलती मिळावं, हां. स्वच्छ पाणी, टॉयलेट वगैरे असं. महिलांसाठी कोणते उपक्रम राबवणार तुम्ही? महिलांच्या स्वतःच्या त्यांच्या संरक्षणासाठी हां, आणि त्यांच्या जसं आमच्या महाराष्ट्र राज्य सरकारनं जेव्हा मोदी लाडकी बहीण योजना काढली, हां, प्रथम प्राधान्य आमचं त्याला राहील किंवा त्या 1500 रुपयात आणखी जास्तीत जास्त किती भर टाकता येईल शासनाला बोलून तरी पहिलं प्राधान्य दिलं गेलं. युवकांसाठी काय उपाययोजना केल्या? बेरोजगार युवकांसाठी आता आमचं हे एरिया छत्रपती संभाजीनगर, करमाळ, DMIC इथे स्थानिक रोजगारांना आपल्या DMICमध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात देऊ आणि प्रथम प्राधान्य त्याच्यात असं देऊ का कारखानदारांना ट्रेनिंग सेंटर, शासकीय तांत्रिक कॉलेजला सांगून नवीन जे विद्यार्थी होतो बेरोजगार त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर उघडावं, त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊन कारखान्यामध्ये नोकरी द्यावी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? आपल्याला जर आपल्या भागाचा विकास पाहिजे, आपला विकास पाहिजे असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या. उमेदवारांची नावं सांगा. पंचायत करमाड गटामध्ये सौ साधनाताई रवींद्र कुलकर्णी, करमाड गणामध्ये मी डॉक्टर जिजा आनंदराव कोरडे, वरुड गणामध्ये शेखर दांडे. छत्रपती संभाजीनगर येथील करमाड क्षेत्रामध्ये निवडणुकीने धुमाका घातलेला आहे, तर या धामधुमीत कोणाचा प्रचार जोरात चालू आहे? अजून कोणता पक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मोदी साहेबांचे जे कार्यकाळ आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आतापर्यंत जे कामं झाली आणि दिल्ली ते गल्ली कमळाचा जोरदार प्रचार चालू आहे आणि यामध्ये कुठेही प्रकारचा अपयश येणार नाही अशी माझी. तुमच्या भागामध्ये भाजपचे कोणकोणते उमेदवार उभे आहे? आमच्या भागामध्ये भाजपचे रवींद्र कुलकर्णी आणि डॉक्टर कोरडे साहेब. तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना तुम्ही आवाहन काय करणार? मतदारांना आव्हान हेच करणार आणि की सबका साथ सबका विकास या म्हणजे मोदी साहेबांच्या पक्षाला पाहून आपण या म्हणजे दिल्ली ते गल्ली हे सरकार यावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. काय नाव तुमचं? बाबासाहेब तुपे. ठीक आहे.